देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे। केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा बदल होऊ शकतो अशी माहिती राजकीय वर्तुळातून समोर येते। जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा अपेक्षित मानला जात असला तरी याच घटनेमुळे दिल्लीतील सत्ता केंद्रात अनेक चर्चांना उधाण आले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार आता केवळ रिक्त जागा भरण्यापुरता फेरबदल करणार नाही, तर काही मंत्रालयांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यात काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे प्रशासनाला अधिक गती देण्यासाठी नवीन चेहरे पुढे आणले जाऊ शकतात। यामागे आणखीन एक महत्त्वाचा राजकीय पैलू दिसून येतो। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एनडीए मध्ये शिंदे गटाचे महत्त्व वाढले आहे, त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या राजकीय यशानंतर त्या राज्याला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व देण्याची रणनीतीही आखली जात असल्याची चर्चा आहे। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजप कोणताही राजकीय संदेश दुर्लक्षित करणार नाही हे स्पष्ट दिसतंय। केंद्रीय मंत्री पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा यांच्याबाबतही चर्चा सुरू आहेत। पक्ष संघटनेतील नव्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागू शकते, तसेच काही राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने आणखीन काही जागा रिक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा फेरबदल केवळ प्रशासनिक आहे की त्यामागे 2029 लोकसभा निवडणुकीची तयारी दडलेली आहे, कारण भाजप गेल्या काही वर्षांपासून निवडणूक पूर्व सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणे मजबूत करण्यावर भर देताना दिसत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हा विस्तार आगामी निवडणुकांचा रोडमॅप ठरू शकतो। महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातील नवीन नियुक्त्या केवळ प्रशासकीय निर्णय नसून त्यामागे स्पष्ट राजकीय गणित असू शकतं। सध्या अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दिल्लीतील घडामोडी वेगाने बदलत आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।